सूरज चव्हाणांनी त्यांचं काम केलं, आता आम्ही आमचं काम करणार। अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगेंनी स्पष्ट शब्दात इशारा दिलाय। सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरून आपल्याला मारहाण झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय। चव्हाणांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, पण ती पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यावरून केल्याचं देखील घाडगे म्हणाले। दरम्यान विजयकुमार घाडगे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूया। काल छावाचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे हे निवेदन दिल्यानंतर बाहेर पडले। सुनील तटकरे यांना निवेदन देऊन आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावाचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाडगे यांना मारहाण केली। आज त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, काय सांगा? त्याच्या दिलगिरीचं मला काय, तो काल मारहाण करतो, अतिशय ताकदवार असल्यासारखा 40-50 लोक काय आणतो, गुंड राष्ट्रवादीतले मारहाण करतो आणि लगेच दिलगिरी व्यक्त करतो, हा कुठला फंड आहे? चुकीच्या गोष्टी करायच्या आणि दिलगिरी व्यक्त करायची ही राजकीय भाषा आहे। ह्या भाषेला मी महत्त्व देत नाही आणि त्यांनी काल त्याचं काम केले, आता आमचं काम सुरू झालं। तुम्ही ज्या पद्धतीनं निवेदन दिलंय किंवा पत्ते टाकले, त्याच्यानंतर त्यांची प्रतिक्रिया अशी होती की आम्ही संत नाही आहेत, हे शांतपणे बघून घेणार नाही। आमच्या नेत्याचा लातूर जिल्ह्यात आल्यानंतर अपमान झालाय, तर आम्ही आमच्या भाषेत उत्तर दिलंय। काय म्हणा? ठीक आहे ना, तू संत नाहीस तर मी पण शांत नाही। कसं आहे, निवेदन आंदोलन ही प्रक्रिया चलत राहणार आहे, परंतु तुम्ही जर ही अशी चुकीच्या पद्धतीने घेऊन जर तुम्ही आमच्यावर हल्ला करताय आणि आणखीन वरून सांगताय की बाबा आम्ही संत नाहीत, मग तर आम्ही छावाचे, आमचा इतिहास आहे, आम्ही कधीच शांत नाहीत। काल बेसावध होतो म्हणून थोडा कार्यक्रम हुकला, नाहीतर बातम्या उलट्या असत्या। आज आता अटक व्हावी अशी मागणी आहे, कारवाई व्हावी अशी मागणी नाही, अटक तर झालीच पाहिजे। जर त्याला अटक नाही झाली तर आम्ही समजणार ही सरकारचं मिलीभगत आहे, तुम्ही वाचवल्याने करा। अहो त्याला त्या दिलगिरी बी काय तो स्वतः मागतोय काय? त्याला सांगितलं गेलं तू दिलगिरी माग, माफी माग, काल सुद्धा तो सांगण्यावर मारायला आला। तर सध्या आपण दृश्य पाहतोय, छावा संघटनेकडून सध्या ही निदर्शनं केली जात